नमस्कार रसिक हो. मी कोण आहे काय हे सांगण्यापेक्षा आज जे जगामध्ये चाललंय विवाहस्थळाबद्दल. विवाहस्थळ म्हणजे काय की मुलगा मुलीला पसंत असतो, मुलीला मुलगा पसंत असतो. मग काय म्हणतात, पहिले ते म्हणतात मुलाला म्हणतात मुलाची पत्रिका दाखवा पहिली, मुलाचीकडचे म्हणतात मुलीची पत्रिका दाखवलं पहिली. आपण एवढं करण्यापेक्षा दोघांनी पत्रिका घेऊन या, समोर ब्राह्मणाला बसवा, त्याला विचारा की पत्रिका जुळते का नाही, ही नाटकं कशाला पाहिजे, हे बंद करा. आणि मुला मुलींचं वय निघून जाईपर्यंत त्यांच्या भावनांना दुखून त्यांची मानसिक संतुलन खराब करतात ते आईबाप. ज्यांचे आईबाप असं करतात, ज्यांच्या मुली, त्यांना अपेक्षा असतात मुलांकडून, मुलांना मुलीकडून अपेक्षा काही नसतात. पण मुली एकदा सासरी गेल्या, 2-3 महिने राहिल्या का मग आपले रंग दाखवायला सुरुवात करतात आणि मुलाला घेऊन वेगळं राहायला प्रवृत्त करतात. हे याला कारणीभूत शेवट काय, 4-5 किंवा 6 महिन्यांनी मुलगी निघून जाते, घटस्फोटाच्या तारखा पडतात, शिवाय निकाल लागतो, एकमेकाच्या इज्जतीवर शिंतोडे उडवायचे त्या कोर्टात आणि एकमेकाची इज्जत काढायची. तुमची मुलगी अशी, मुलीकडचे म्हणणार तुमचा मुलगा असा. अरे पण हे कशासाठी, कोण सांगतं तुम्हाला? पूर्वीच्या काळचे लोक घटस्फोट करत होते का? त्यांचा एकच शब्द होता, मुलगी दिली तिथं मेली. पण आता मुलगी दिली तिथं मेली नाही. काय मुली तर अशा असतात का, एक अपत्य झालं, 2 अपत्य झाली का ती एकदा 10वी-11वीत गेली का सरळ नवऱ्याला सोडून देतात, तिथे घटस्फोट घेतात. त्यावेळी त्या माणसाने काय करायचं, कुठे जायचं? या प्रश्नाचं उत्तर कोणाकडे आहे? नाही. लग्न म्हणजे खेळ आणि घटस्फोट म्हणजे एक प्रकारची फॅशन झालेली आहे. ही फॅशन आहे. 2-4 महिने कपडे घालायचे, फेकून द्यायची, पुन्हा दुसरा ड्रेस आणायचा, तो घालून बघायचा, जगाला दाखवायचा, वापरून झाला फेकून द्यायचा. या प्रथा सर्व बंद करा. या प्रथेला कारणीभूत कोण आहे? आपणच आहोत, समाज नाही. आपल्याच घरचे आपल्याला आत्महत्यास करण्यास प्रवृत्त करतात. लव्ह मॅरेज करावं तिथून त्रास, अरेंज मॅरेज करावं तिथून त्रास. जगात माणसाने राहावं तरी कसं, हे एक प्रश्नचिन्ह प्रत्येक आईबापाच्या समोर असते. धन्यवाद.